गोव्यात दररोज अपघातांची शृंखला सुरू असून यामध्ये 23 फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात उत्तर प्रदेशची महिला ठार झाली। मालती देवी चौहान असं या 51 वर्षीय महिलेचं नाव आहे। ती खांडोळा इथं राहत होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मालती देवी या आपल्या मुलाच्या बाईकवरून जुने गोवे भागातून प्रवास करत होत्या। त्याचवेळी समोरून आलेल्या इको व्हॅननं त्यांच्या दुचाकीला जबरदस्त धडक दिली। यामध्ये मालती देवी गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांना तातडीनं गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं होतं, मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। दरम्यान ती व्हॅन डोंगरीत राहणारा मूळ छत्तीसगडचा पंकज इक्का हा चालक चालवत होता। त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दत्तराज गावडे आणि हवालदार दिनेश मुळगावकर अधिक तपास करत आहेत। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।